आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय। मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहेत, तर 17 तारखेला कोकणात मराठा समाज बांधव एकत्र येणार आहेत। चिपळूणमधील मराठा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्याची भूमिका घेण्यात आली आहे। कोकणातील मराठा समाजाने वेगळी भूमिका का घेतली बघूयात। कोकणातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला छेद देणारा मार्ग निवडलाय। कोकणातील क्षेत्रीय मराठा समाजाने जातीवंत मराठ्यांचा लढा उभारलाय। चिपळूणमध्ये मराठा समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय। बुधवारी होणाऱ्या या मेळाव्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी केली आहे। तर दुसरीकडे कोकणातील क्षेत्रीय मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या मुख्य मागणीलाच सुरुंग लावलाय। या मेळाव्यासाठी चिपळूण आणि आजूबाजून नव्हे तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे याचबरोबर संभाजीनगर मधून सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे लोक, समन्वयक आणि मराठा बंधू भगिनी येत आहेत। त्यामुळे हळूहळू ही मागणी जोर धरते की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मिळावं। आमचा कोणालाही विरोध नाही, ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण भेटते त्यांनी घ्या, पण मराठ्यांना आम्हाला आमचा स्वाभिमान टिकवायचा आहे, आमची जात अस्मिता टिकवायची आहे। आम्ही आरक्षण फक्त मराठा म्हणूनच घेणार। मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून आरक्षण नको अशी थेट भूमिका कोकणातील समाज बांधवांनी घेतली आहे। त्यामुळे मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीवरून मतभेद असल्याचं चित्र पुन्हा निर्माण झालं। तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावर त्यांची भूमिका पुन्हा स्पष्ट केली। मराठा समाजातील ज्या गरजवंतांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांनी ते घ्यावं, यासाठी बळजबरी नाहीये याचा जरांगे पाटलांनी पुनरुच्चार केला। ना काही मंत्री आमच्यातले काही आत्मीत खूप तळमळलेले त्यांना मी खपत नाही। मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, प्रामाणिकपणानं करतोय। त्यांना कुणाला नेता व्हायचंय, कुणाला मराठ्याच्या जीवावर मोठं व्हायचंय, कुणाला मराठ्यांचं आयुष्यभर रक्तच प्यायचंय, प्रश्न मार्गी नाही लावायचे, असे काही 50-100 जण आहेत। 6 कोटी मराठा समाज एकीकडे, ते एकटेच एकीकडे उडीत। राज्यभरातील मराठा समाजानं मराठा आणि कुणबी एकच असल्याचं निक्षून सांगितलंय। राज्यभरात 52 लाखांपेक्षा जास्त मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात। यावरून मराठा आणि कुणबी एकच असल्याचं स्पष्ट होत आहे। तर दुसरीकडे कोकणातील क्षेत्रीय मराठा समाजाने मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली आहे। परिणामी दोन वेगवेगळ्या मागण्यांमुळे आरक्षणाच्या लढ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठा समाजाला सगळ्या मराठा समाज बांधवांना सर्वमान्य होईल अशी एकच भूमिका घेणं गरजेचं झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।